मित्रांनो तुम्हाला ना एक बिल्डिंग दाखवतो मी, हे बघा झूम करतो मी। ही जी बिल्डिंग आहे ना, इकडे ना रोहित शर्मा आणि विराट कोहली ते राहतात तिथं। मित्रांनो असा एक मॅटर झाला, मी गिरगाव चौपाटीवरून ज्यावेळेस निघलो त्यावेळेस एका टॅक्सीमध्ये बसलो होतो आणि टॅक्सीमध्ये बसताना आहे ना मित्रांनो तुम्हाला ना एका फ्रेममध्ये मी 3 गोष्टी दाखवतो। बघा झूम करतो। हे जे बघताय तुम्ही रेमंड नाव लिहिलेलं दिसतंय ना बिल्डिंगवरती, हे जे रेमंड कंपनीचे ऑनर आहेत ना, हे आपले गौतम सिंघानिया त्यांचं घर आहे हे। बघा हे महालक्ष्मी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराच्याच पाठीमागं बघा अनिल अंबानी यांचं घर आहे, मुख्यमंत्रीचे वाटतं। मुख्यमंत्र्यांचा स्टाफ आहे हा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण एक्सप्लोअर करणार आहे मरीन लाईन 2.0 आणि सध्या आपण आहोत गिरगाव चौपाटीला। बघू शकता तुम्ही गिरगाव चौपाटीला याच्यासाठी आलेलो आहे कारण मरीन लाईन 2.0 आहे ना आपल्याला एक्सप्लोअर करायचं संध्याकाळी ज्यावेळेस सूर्य मावळतो ना तो क्षण आपल्याला टिपायचा आहे आणि तो क्षण अनुभवायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे। आणि आता आपण गिरगाव चौपाटीला आहे, आता सध्या तर आपण गिरगाव चौपाटी बघणार आहे आणि तो एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याच्यानंतर जाऊया आपण मरीन लाईन 2.0 ला। तर सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला। मंडळी हे गिरगाव चौपाटी बघू शकता तुम्ही आणि हा समुद्र, जबरदस्त नजारा आहे, काय नजारा आहे, सुपर। तुम्हाला ना एक दाखवतो मी, बघा तुम्ही बघू शकता वानखेडे स्टेडियम दिसेल इथून। वानखेडे स्टेडियमच्या ज्या लाईट आहेत ना त्या दिसतात तिथून जवळच आहे वानखेडे स्टेडियम। एक तर 1-1.5 किलोमीटर असेल, तुम्हाला जवळ दिसते पण लांब आहे, ह्याचा राऊंड मारून जावं लागते। 1-1.5 किलोमीटर असेल। तिथे वानखेडे स्टेडियम आहे, त्याच्या लाईट आहे आणि त्याच्या समोर ही बिल्डिंग आहे बघा, ही एअर इंडियाची आहे, त्यांचं आहे ना हेड ऑफिस आहे एअर इंडियाचं। आणि ही मरीन ड्राईव्हचं एकदम शेवटचं डोक बघा तुम्ही बघू शकता, एकदम शेवटचं। काही छोट्याला आहे ना समुद्रामध्ये बोटी आहेत, बघू शकता तुम्ही। एवढी काय गर्दी नाहीये सध्या कारण ऊन एवढं कडक आहे ना, आणि आता होळी झाल्यानंतर जे काही ऊन कडक होईल आता इथून पुढे जास्त गरम होणार आहे, मग एवढी काय गर्दी नाही वाटत आज। मंडळी इथं बघू शकता गार्ड आहेत, गार्ड असतात बीचवरती। काही बहादर काय करतात आतमध्ये जातात, म्हणजे जास्त कॉन्फिडन्स असला ना आतमध्ये जातात, मग ते गार्डचं तेच काम असतं यांच्यावरती लक्ष ठेवणं। त्यांना जर वाटलं वेगळं काही मग त्यांना ते बचाव कार्यामध्ये मदत करतात। मंडळी हा बीचच्या कडेला जो धक्का दिसतोय ना तुम्हाला, हा धक्का आहे ना बोटी उतरवण्यासाठी असेलच, पण आहे ना मी बघितलेलं असं आहे का गिरगाव चौपाटीवरती ज्या वेळेस आहे ना गणेश विसर्जन होतं, म्हणजे गणपतीच्या टायमाला आहे ना ज्यावेळेस गणेश विसर्जन मूर्ती विसर्जन करतो ना आपण, त्यावेळेस आहे ना इथून म्हणजे आपले गणपती हे करतात आणि त्याच्यानंतर बोटीमध्ये चढवतात आणि नंतरून ते खोल समुद्रामध्ये जाऊन त्याचं ना विसर्जन करतात। तसं होळीच्या नंतर आहे ना गरमच होत आहे, पण जी बीचवरती आहे ना जी काही थंड हवा येते ना अशी समुद्राच्या साईडने ती वेगळीच आहे, म्हणजे ते अनुभवण्यासारखी आहे। मंडळी आता आहे ना आपण गिरगाव चौपाटीवरून निघूयात मरीन लाईन 2.0 ला। आता 4 वाजलेत आणि नंतर ट्रॉफिक व्हायच्या आतमध्ये ना आपण लवकरच आहे ना मरीन लाईन 2.0 ला जाऊया। बीचवरती आलं ना मित्रांनो सरळच बघावं लागतं, असं घोड्याला ते डोळ्याला लावतात ना असे डोळ्याच्या शेजारी असं, तसं सरळच बघावं चालावं लागतं। कारण तुम्हाला माहिती बीचवरती किंवा बीचच्या साईडला त्या झाडाविडांमध्ये ना म्हणजे अशी काही मंडळी बसलेले जातात ना, त्यांच्याकडे बघूनच आपल्याला कसं तरी वाटते आणि त्यांच्याकडे बघून लाज वाटते आपल्याला, काय करणार बघा ही मजा। अरे
मित्रांनो असा एक मॅटर झाला. मी गिरगाव चौपाटीवरून ना ज्यावेळेस निघलो त्यावेळेस एका टॅक्सीमध्ये बसलो होतो आणि टॅक्सीमध्ये बसताना आहे ना त्यावेळेस बसलो मी आणि त्याच्यानंतर मी ना महालक्ष्मी मंदिराच्या साईडला उतरलो, म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागच उतरलो मी. उतरल्यानंतर माझा धक्का लागला ह्या माईकला. माईक बघू शकता आणि हा माईक आहे ना मी ते शोल्डरला इथं लावला होता ह्या बॅगच्या ह्या साईडला. आणि इथं लावल्यानंतर ज्यावेळेस मी बॅग अशी केली, त्याला पैसे मारायचे होते म्हणून मी बॅग अशी केली, त्यावेळेस ना याला धक्का लागला. त्याला धक्का लागल्यानंतर हा मॅग्नेट खाली पडला, म्हणजे इथं जमिनीवरती पडला, असा खाली रोडला पडला. आणि हा जो माईक आहे हा माईक त्याच्या गाडीमध्येच पडला. त्याच्यानंतर जे बाजूला ना एक स्टॉल होतं, मला पाणी बिस्लरीची ना बॉटल घ्यायची होती. मी म्हटलं पाणी बॉटल घेऊ आणि हे करू पाणी पिऊया. पाणी प्यायला गेलो त्यावेळेस पाणी विणी पिलो आणि अचानक लक्ष गेला माईक तर होता इथं, माईक गेला कुठे. त्याच्यानंतर मी म्हटलं यार माईक तर पडलाय. मग नंतर जिथं टॅक्सी थांबली होती तिथं गेलो तर हे मॅग्नेट सापडलं. मॅग्नेट सापडल्यानंतर मी म्हटलं माईक 100% माईक असणार आहे, इथं जवळच कुठेतरी असणार. ते एक बाजूला टॅक्सी होती, त्या टॅक्सीच्या खाली बघितलं माईक सापडानाच. मी फुल टेन्शनमध्ये म्हटलं आता माईक गेला. आणि एकच काय याचा कॉम्बो भेटतो, सिंगल माईक नाही भेटत. म्हटलं आता एकच माईक राहिला आणि तो दुसरा आहे तो पॉडकास्टचा माईक आहे, तो याला काही लगेच लावता येत नाही असं, त्याला ना कॅमेराच लागतो, कॅमेऱ्याला टच करून तो लावावा लागतो. त्याला म्हटलं आता एक माईकवरती कसं करावं. नंतरून नशीब एवढं चांगलं का त्याला स्कॅनरवरती मी पैसे नव्हते मारले, त्याला मग मी मारले होते नंबरवरती. मी पटकन ते माझ्या ना लगेच क्लिक झालं, लक्षात आलं. म्हटलं ना त्याचा नंबर आहे, नंबरवरती कॉल केला. म्हटलं काका असं आहे तुम्हाला आहे ना, मी आत्ताच मी उतरलेलो आहे. म्हटलं हा, म्हटले बोला. म्हटलं आहे ना माझा माईक पडलेला आहे, एकदा माईक चेक करा. म्हटलं मी गाडी साईडला घेतो आणि माईक चेक करतो. त्याने गाडी साईडला घेतली, माईक चेक केला तर माईक होता. म्हटलं हा भेटलेला एक गोल माईक आहे. हा म्हटलं तोच माईक आहे. म्हटलं तुम्ही कुठे आहेत. म्हटलं इथे इथे. म्हटलं तुम्ही या, तुमचे काही आहे ना मीटरचे असतील ते पैसे आहे ना मी देतो. म्हटलं तुम्ही या, मला तो माईक द्या. ते आले नंतरून त्यांनी मला माईक दिला. त्यांना त्यांचे मीटरप्रमाणे जे पैसे झाले ते पण मारले. पण माझ्या जीवात जीव एवढा आला, म्हटलं हे माईक गेला, आता एकच माईक राहिला आहे आणि एक तर महागाचा माईक आहे. म्हटलं यार लय मोठं नुकसान झालं, पूर्ण मूड खलास झाला होता. मला एक तर एवढ्या लांब आलो आहे, आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे सगळं आहे आणि मूड एकदम खलास, लय बेकार वाटलं होतं. चला सुरुवात करू आता आहे ना. आलेलो आहे आपण इकडे, बघूया आपण. मित्रांनो आपण आहे ना आता आपण सध्या आहोत इकडे हाजी अली दर्ग्यापाशी. हो का, हाजी अली दर्गा आणि त्याच्या बाजूला बघा बिल्डिंग. हा जो आहे ना नवीन रोड बनवलेला आहे मरीन लाईन 2.0 आहे ना. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ना इकडं खूप गर्दी असते. आणि ना हे हाजी अली दर्गा पब्लिक तरी आज गर्दी कमी आहे. आणि हे बीच जबरदस्त नजारा आहे. थोड्या वेळात आहे ना संध्याकाळचं आहे ना, ज्यावेळेस सनसेटचा आपल्याला नजारा बघायचा आहे, ज्यावेळेस सूर्य आहे ना मावळतीला जाईल ना त्यावेळेस तो नजारा बघायचा आपल्याला. संध्याकाळचं आहे ना मावळतीला ज्यावेळेस जाईल ना तो नजारा बघायचा आपल्याला खास. आपण त्याची ना वाट पाहतोय, त्याच्यासाठी एवढा टाईम आपण वेट केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला एक दाखवू का, मी ती बिल्डिंग दाखवतो बरं का, झूम करतो मी. हो का, ही जी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, ही ना इकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे इकडे राहतात ते. ही बिल्डिंग इकडे झूम केलेलं इथून दिसते ती. जर मॉर्निंगला आलं ना इथं जाम गर्दी असते. मॉर्निंग वॉकला आहे ना, हो का, इकडून सकाळी मॉर्निंग वॉकला आहे ना 2 वाजता आहे ना पूर्ण राऊंड आहे. इकडे एकदम एक सिग्नल आहे तिकडं, त्या सिग्नलपासून इकडं सकाळचं मॉर्निंगला, सकाळचं किंवा संध्याकाळचं सुद्धा आपल्याला बघायला भेटेल. इकडे ना महालक्ष्मी झालं, परत आपलं हाजी अली झालं. ह्या साईडला आहे ना मला भरपूर वर्ष आलेत, मी आलेलो नव्हतो. पण काय बदल झालेला आहे. मी रोड म्हणू नका, बिल्डिंग म्हणू नका, एवढ्या उंच उंच बिल्डिंग पहिल्या नव्हत्या, म्हणजे मी आलो त्यावेळेस तरी नव्हत्या. पण एवढं झपाट्यात बदल आहेत ना मुंबईसारख्या शहरामध्ये ना, खूप पटपट बदल होतात.
मित्रांनो तुम्हाला ना एका फ्रेममध्ये मी 3 गोष्टी दाखवतो बघा. झूम करतो. हे जे बघताय तुम्ही रेमंड नाव लिहिलेलं दिसतंय ना बिल्डिंगवरती. हे जे रेमंड कंपनीचे ऑनर आहेत ना हे आपले गौतम सिंघानिया त्यांचं घर आहे हे बघा. हे महालक्ष्मी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराच्याच पाठीमागं बघा अनिल अंबानी यांचं घर आहे अँटेलिया आहे का ना. एकाच फ्रेममध्ये 3 गोष्टी. समुद्राच्या बाजूला ना उभं राहिल्यानंतर जी हवा लागते ना आहा इतकी थंड हवा लागते ना एकदम भारी वाटते. हा कोस्टल रोड आहे. नरिमन पॉइंट कडून ओवरळीला जातो. 80 स्पीड लिमिट आहे त्याच्यावरती फाईन. VIP कॅनवाय जास्त असतात. बरोबर कोणतरी मंत्री इथं मला वाटतं मुख्यमंत्रीचे वाटतं. मुख्यमंत्र्यांचा स्टाफ आहे हा. सूर्य आता मावळतीला आहे मित्रांनो. आणि जसं असं आहे ना सूर्य मावळत जाईल ना तसं तसं आहे ना अंधार वाढत जातो. जसं सूर्य मावळतीला खाली जातो ना असं वाटतंय ना सूर्य आता आहे ना समुद्रात बुडून जाईल. मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो. मी इंस्टाग्रामला ना कॉमेडीचे व्हिडिओ टाकतो. कॉमेडीचे व्हिडिओ बघितल्यानंतर माझे काही मित्र बोलले तू यूट्यूबला सुरुवात का नाही करत. म्हटलं यूट्यूबला नेमकं काय करू मी. तर ते बोलले यूट्यूबला ना तू ना ब्लॉग चालू कर कारण तुझा थोडा ना सेन्स कॉमेडी सेन्स आहे त्याच्यामुळे ना तुझे ना ब्लॉग चांगले हिट होतील. माझे भरपूर दिवसापासून चालू होतं आपण ब्लॉग बनवू. माझी ना आत्ता आहे ना सुरुवात आहे ब्लॉगची. तुम्हाला इथून पुढे पण नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आणि थोडं सांभाळून घ्या कारण काय मी अजून नवीनच आहे. थोडा कॉन्फिडन्स लेवल आणखीन जसं जसं वाढेल तसं आहे ना चांगले ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. प्रत्येकामध्ये ना वेगवेगळे छंद असतात. तर मला ना फिरायचा पहिल्यापासूनच छंद होता आणि एक ॲक्टिंगचा किडा होता. त्याच्यामुळे आहे ना मला पहिल्यापासून वाटायचं ना आपण आहे ना यूट्यूबवरती ब्लॉग बनवूया. सुरुवात चांगली झालेली आहे आता. त्यामुळे मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा. आता आपण इथंच थांबतोय. लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.